नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो, आपल्या या चॅनलवर सर्वात प्रथम तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षा संबंधित महत्त्वाची माहिती सर्वात आधी पुरवली जाते। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे DMERच्या फार्मासिस्ट भरती संबंधी। तर फार्मासिस्टचा जो कट ऑफ आहे तो नेमका किती जाऊ शकतो आणि किती हा स्कोअर जो आहे तो सेफ स्कोअर असू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्माण पदासाठी ही जी भरती आहे ती TCS मार्फत घेण्यात आली होती आणि जवळपास 8 दिवस याची परीक्षा चाललेली होती आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आलेली आहे। तर आता अशा कोणती गोष्टी आहे ज्या याच्या कट ऑफवर परिणाम करतात? तर मित्रांनो, साधारणतः 4 गोष्टी असतात ज्याचा कट ऑफवर परिणाम होतो आणि त्या गोष्टी कट ऑफ डिसाईड करत असतात। तर यामधील पहिली जी महत्त्वाची बाब आहे ती आहे डिफिकल्टी लेवल। तर पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे याच्यावर कट ऑफ जो आहे तो अवलंबून असतो। त्यानंतर त्या पदासाठी कॅटेगरी वाईज किती जागा होत्या हा सुद्धा घटक महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर तुमची एक्झाम जी आहे ती किती शिफ्टमध्ये झाली हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे, कारण की या घटकावर नॉर्मलायझेशनसुद्धा डिपेंड करते आणि नॉर्मलायझेशन हे सर्वात महत्त्वाचं डिसाइडिंग फॅक्टर आहे। तुमचा स्कोअर जो आहे तो नॉर्मलायझेशनने इन्क्रीज पण होऊ शकतो आणि डिक्रीज पण होऊ शकतो। मॅक्झिमम या ठिकाणी तुमचे जसे 8 दिवस एक्झाम चालले आहेत तर मॅक्झिमम तुमचे 10 ते 12 मार्क्सपर्यंत नॉर्मलायझेशनने तुमचे मार्क्स इन्क्रीज होऊ शकते। त्यामुळे आता जी प्रथम उत्तरपत्रिका आहे त्यामध्ये जरी तुमचा स्कोअर जो आहे तो कमी येत असला आणि तुमची एक्झाम जर डिफिकल्ट शिफ्टमध्ये झालेली असेल तर या ठिकाणी नॉर्मलायझेशन जो आहे तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो आणि तुमचा स्कोअर जो आहे तो वाढू पण शकतो। सुरुवातीला पेपर जे आहे ते सोपे येत होते, पण नंतर पेपरची काठिण्य पातळी थोडीशी अवघड होत गेली आणि पेपर थोडे कठीण होत गेले होते। त्यामुळे ज्या शेवटच्या शिफ्ट होत्या त्यामध्ये काही मुलांना खूप कमी स्कोअर आलेला आहे, त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनने त्यांना मदत मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की औषध निर्माता या पदासाठी एकूण किती वॅकन्सी आल्या होत्या आणि कॅटेगरी वाईज याच्या वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन कसे झालेले होते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल जे वॅकन्सीज आहे ते औषध निर्माता या पदासाठी 207 इतक्या होत्या। याची वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता 29,200 ते 92,300 या रेंजमध्ये याची वेतन श्रेणी आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्या एकूण जागा कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झाल्या आहे। या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी 26 जागा होत्या, अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी 15 जागा होत्या आणि अनुसूचित जातीसाठी 26 जागा होत्या। असाठी 4 जागा होत्या, भजबसाठी 6 जागा होत्या, भजसाठी 7 जागा होत्या। या ठिकाणी OBCसाठी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी 43 जागा होत्या, SC/BCसाठी 21 जागा होत्या आणि या ठिकाणी EWSसाठी 19 जागा होत्या आणि टोटल अराखीव जागा जे आहे ते 59 होत्या। अशा प्रकारे 207 जागेचे ते डिस्ट्रीब्युशन झालेले तुम्हाला दिसून येईल। आता बघूया फार्मसिस्टसाठी एक्झाम जी आहे ती कोणकोणत्या दिवशी झाली होती आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये झाली होती। तर या ठिकाणी 8 दिवस याच्या एक्झाम जे आहे ते चाललेले आहे आणि टोटल 15 शिफ्टमध्ये याच्या एक्झाम झालेल्या आहे। तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन म्हणजेच एक्झाम किती शिफ्टमध्ये झाले, किती दिवस झाल्या, त्यानंतर काठिण्य पातळी काय होती आणि प्रत्येक याच्यासाठी कॅटेगरीसाठी वॅकन्सी किती होत्या, सर्व याचा अभ्यास करून आम्ही तुमच्यासाठी कट ऑफ घेऊन आलेलो आहे। आणि सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो की ही फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि अजूनपर्यंत सेकंड ॲन्सर की आलेली नाही। यानंतर सेकंड ॲन्सर कीसुद्धा येणार आहे
आणि ऑब्जेक्शनसुद्धा तुम्ही याच्यावर घेणार आहे. तर त्या ठिकाणी मार्क्समध्ये व्हेरिएशन येऊ शकते. तर चला बघूया एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती काय राहू शकते औषध निर्माता या पदासाठी. तर सर्वात आपण आधी बघूया EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी या ठिकाणी कट ऑफ काय जाऊ शकते. तर टोटल वॅकन्सी होत्या 19, यामध्ये सर्वसाधारण जागा होत्या 6 जागा. तर सर्वसाधारण जागेसाठी या ठिकाणी कट ऑफ जे आहे ते 140 ते 146 या रेंजमध्ये असण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर महिलांच्या जागा होत्या 6, त्यांच्यासाठी कट ऑफची प्रेडिक्शन असणार आहे 135 ते 138. खेळाडूची या ठिकाणी फक्त एक जागा होती आणि याची कट ऑफ सांगणे थोडे कठीण आहे. तरी पण 138 ते 150च्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स असेल तर तुमचं या ठिकाणी चान्स बनू शकतो. माजी सैनिकच्या जागा या ठिकाणी 3 होत्या, त्यांची कट ऑफ जी आहे ती 110 ते 125 या रेंजमध्ये असणार आहे. प्रकल्पग्रस्ताची फक्त एक जागा होती आणि 110 ते 125मध्ये ही कट ऑफ राहणार आहे. भूकंपग्रस्ताच्या 0 जागा होत्या. त्यानंतर पदवीधर अंशकालीनच्या 2 जागा होत्या आणि त्यांची कट ऑफ जी आहे ते 115 ते 130 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. OBCसाठी टोटल जागा होत्या 43, तर यामध्ये सर्वसाधारण जागा 15 होत्या आणि कट ऑफ जे आहे ते 152 ते 158 या रेंजमध्ये राहणार आहे. महिलांसाठी जागा होत्या 13, त्यांची कट ऑफ राहणार आहे 142 ते 154 या रेंजमध्ये. खेळाडूच्या जागा होत्या 2 आणि त्यांची कट ऑफ राहणार आहे 138 ते 150 या रेंजमध्ये. माजी सैनिकच्या या ठिकाणी भरपूर जागा होत्या, 6 जागा होत्या, त्यांची कट ऑफ जी आहे ते 110 ते 125 या रेंजमध्ये असणार आहे. प्रकल्पग्रस्ताच्या 2 जागा होत्या, तर 110 आणि 125च्या रेंजमध्ये यांची कट ऑफ राहणार आहे. एक जागा भूकंपग्रस्तासाठी होती, 110 ते 120च्या रेंजमध्ये ती कट ऑफ जाऊ शकते. अंशकालीन पदवीधरसाठी या ठिकाणी 4 जागा होत्या आणि कट ऑफची रेंज राहणार आहे 115 ते 130 या दरम्यान. SCBCच्या या ठिकाणी टोटल वॅकन्सी होत्या 21, सर्वसाधारण जागा 8 होत्या. कट ऑफची रेंज 140 ते 144 असणार आहे. महिलांसाठी कट ऑफची रेंज असणार आहे 136 ते 140, जागा होत्या 6, एक जागा खेळाडूंची होती, 115 ते 130 या रेंजमध्ये कट ऑफ राहणार आहे. माजी सैनिकच्या 3 जागा होत्या, त्यांची कट ऑफ 110 ते 125च्या दरम्यान असणार आहे. प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा होती आणि भूकंपग्रस्तासाठी 0 जागा होत्या, तर प्रकल्पग्रस्तासाठी 110 ते 125पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. आणि अंशकालीन पदवीधरसाठी कट ऑफची रेंज असणार आहे 110 ते 126, त्यांच्या वॅकन्सी या ठिकाणी 2 होत्या. शेड्यूल कास्टसाठी या ठिकाणी टोटल वॅकन्सी होत्या 26, सर्वसाधारण जागा 8 होत्या. सर्वसाधारणची कट ऑफ 152 ते 160च्या रेंजमध्ये राहणार आहे. महिलांच्या जागा 8 होत्या, महिलांची कट ऑफ 146 ते 154 दरम्यान राहणार आहे. खेळाडूची एक जागा होती, 138 ते 150पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. माजी सैनिकांच्या या ठिकाणी 4 जागा होत्या, त्यांची कट ऑफ 110 ते 125च्या रेंजमध्ये असू शकते. प्रकल्पग्रस्ताची एक जागा होती, 110 ते 125पर्यंत तुमचे मार्क्स असेल तर तुमचे सिलेक्शन होऊ शकते. भूकंपग्रस्तांसाठी या ठिकाणी एक जागा होती, अंशकालीनसाठी या ठिकाणी 3 जागा होत्या आणि दोघांची पण कट ऑफ 115 ते 130च्या रेंजमध्ये असण्याची दाट शक्यता आहे. STची कट ऑफ या ठिकाणी खूप कमी असणार आहे. टोटल वॅकन्सी 15 होत्या, सर्वसाधारण कट ऑफ जे आहे ते 130 ते 140च्या रेंजमध्ये असणार आहे. वॅकन्सी 5 होत्या, महिलांसाठी 5 जागा होत्या, 125 ते 136पर्यंत कट ऑफ राहू शकते. खेळाडूची एक जागा होती, 110 ते 130पर्यंत राहू शकते. माजी सैनिकांच्या 2 जागा होत्या, 110 ते 125पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. प्रकल्पग्रस्ताची एक जागा होती आणि 110 ते 125पर्यंत कट ऑफ राहू शकते. अंशकालीनची जागी एक होती, 110 ते 126पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. तर आता बघूया आपण की राखीव म्हणजेच ओपनसाठी कट ऑफ जी आहे ती प्रेडिक्शन काय असणार आहे. तर ओपनसाठी या ठिकाणी 59 जागा होत्या, सर्वसाधारण जागा होत्या 19, तर कट ऑफ राहू शकते 156 ते 160 या दरम्यान. महिलांसाठी 18 जागा होत्या आणि यांची कट ऑफ राहू शकते 145 ते 156पर्यंत. खेळाडूच्या 3 जागा होत्या, 140 ते 150च्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स असेल तर या ठिकाणी तुम्ही एकदम सेफ झोनमध्ये आहे असे समजू शकता. माजी सैनिकांच्या 9 जागा होत्या, माजी सैनिकांची कट ऑफ 110 ते 125च्या रेंजमध्ये असणार आहे आणि यापेक्षा कमी जरी मार्क असेल तरी तुमचे चान्सेस आहे. प्रकल्पग्रस्ताच्या 3 जागा होत्या, त्याच्यासाठी 110 ते 125पर्यंत असेल तर तुम्ही एकदम सेफ झोनमध्ये आहात. भूकंपग्रस्ताची एक जागा होती, त्याची कट ऑफ 110 ते 120पर्यंत असू शकते. अंशकालीनच्या 6 जागा होत्या, 115 ते 130पर्यंत जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही एकदम सेफ आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे ती एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, याच्या दरम्यान तुमची कट ऑफ जी आहे ती देण्याची 100% या ठिकाणी शक्यता बनत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो शेअर करा, जेणेकरून ही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर येत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.